ANS न्यूज। सगळ्यात पहिला सांगू इच्छितो की आईबाबा फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे अन्नदान प्रत्येक गरिबांना मदत करण्यासाठी आमचे आईबाबा फाउंडेशनचे योगेशभाई मोर्या यांच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्य करत असतो। गरिबांसाठी धावपळ, कोणाला हॉस्पिटलचा असो, कोणाला कोणती मदत असो, ते आम्ही आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून करतो। आणि आमचे प्रत्येक मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी आम्ही असेच मोठे कार्यक्रम राबवत असतो की कोणाचाही बड्डे असो, कोणाचाही कार्य असो, काही असो, तर आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मोठं त्यांना हातभार लावत असतो। की माझ्या बड्डे निमित्त पण आईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेशभाई यांनी आज खूप मोठं म्हणजे माझ्या बड्डेचं निमित्त इथं जेवणाचं हे अन्नदान केलेलं आहे। त्याच्याबद्दल मी आईबाबा फाउंडेशन योगेशभाईंचं खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप मोठं श्रेय दिलं आणि त्यांच्यामुळं आज हे सेवा करायला भेटते की गरिबांना कोणत्या मदतीला धावून जाण्यासाठी आईबाबा फाउंडेशनचे योगेशभाई हे सर्वांना तेच सांगत असतात की गरिबांसाठी कार्य करा आणि गरिबांसाठी धावून जावा। तर आता आम्ही प्रत्येक बड्डेला आमच्या की आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अन्नदान गरिबांसाठी जेवढं आमच्याकडनं सहकार्य होतं तेवढं आम्ही करत असतो। काय वाटतंय जे पेशंट असतात त्यांना घरदार नाही, कुठून तरी लांब आलेले असतात, खूप लांबून आलेले आहेत, खूप कमी सोय असते, तुमचा म्हणजे तर्फे एक आधार भेटलेला आहे बाबा फाउंडेशन, असाच आधार प्रत्येकाने करायला पाहिजे ही सगळ्यांना नम्र विनंती करतो की गरिबांसाठी जेवढं कराल तर आपल्याला खूप भाग्य भेटेल। त्याच्यासाठी आमचे कार्य असेच पुढेपर्यंत शेवटपर्यंत असेच चालू राहतील। पहिला मी माझे मोठे बंधू बंटीभाई यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। हा त्यांचा दुसरा वर्ष आहे। आम्ही गोरगरिबांनाच पूर्ण म्हणजे औषध असो, MRI असो, CT स्कॅन असो, काही असो, तो आईबाबा फाउंडेशन व संताजी भाई गायकवाड प्रतिष्ठान या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतो। आणि जो फाउंडेशन आहे, जशी बिल्डिंग बनते तर बिल्डिंगमध्ये जो फाउंडेशन असतो तसं आई वडील आपल्या आयुष्याचे फाउंडेशन असतात। तर आईबाबा फाउंडेशन हा मित्रपरिवाराच्या माध्यमातूनच बनवलेला आहे। त्यांच्या सगळ्या आज हे जे म्हणजे आज जे कार्य होतं हे सगळे मित्रपरिवारामुळेच होतं आहे। भाऊला पुढच्या शुभेच्छा काय देणार? बघा गणपती बाप्पा पहिले येतात आणि 2025 नगरसेवक युवा नेतृत्व आहे, काय गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करणार? बाप्पा चरणी प्रार्थना आणि स्वामी बाबा चरणी हेच प्रार्थना असेल की आमचा भाऊ लवकरात लवकर म्हणजे गोरगरिबांची सेवा हातात घडत राहावं आयुष्यभर। आणि इलेक्शनची राहिली गोष्ट आता काय, आता भाईच्यावर आहेत आणि स्थानिक लोक जे जसे आशीर्वाद देतील त्याप्रमाणे भाई उभे राहण्याचा विचार करतील। आईबाबा फाउंडेशन यांच्यामार्फत कोणतेही कार्य असेल त्याला हातभार लावण्याचं काम आमचे योगेश मोर्या साहेब करतात। त्याच्यानंतर जितेंद्र तावरे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आम्ही मनापासून सर्व आमचं मित्रपरिवार सर्व आम्ही युवा इच्छुक सर्व लोक आम्ही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि त्याच्यानंतर असंच कार्य घडो, हेच कार्य आयुष्यभर चालो। आणि दुसरी गोष्ट, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे दान म्हणजे सर्वांच्या हाताने होऊ द्या हीच आमची मनापासून इच्छा आहे। आणि आज हा कार्यक्रम जो राबवला ते आमचे योगेश मोर्या साहेब, तसंच जितेंद्र तावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न हे म्हणून त्यांनी संकल्प केला की आज आपण या गरीब लोकांना अन्नदान करूया। कारण प्रत्येक दिवशी वाढदिवस हा कुठेतरी मोठ्या जल्लोषात साजरा करतात, पण ही प्रथा आज ह्यांनी मोडून ही प्रथा आज केम हॉस्पिटल गेट नंबर 4च्या इथे ह्या गरीब गरजू लोकांना अन्नदान द्यायचं ठरवलं। त्याबद्दल मी आईबाबा फाउंडेशन आणि जितेंद्र तावरे यांच्यातर्फे मी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि हे आपले 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र। पहिला गणपती बाप्पा येत आहेत, त्याच्यानंतर 2025च्या निवडणुकी येतोय, काय वाटतंय? आपले युवा नेता जितेंद्र भाऊला नगरसेवक होते, गणपती बाप्पा चरणी काय प्रार्थना करणार? खरोखर तुम्हाला पहिल्या शुभेच्छा दिल्या पाहिजे, कारण का माहीत हा शब्द तुम्ही उच्चारलात, आम्हाला तुमची ओळख नाही आहे, पण तुम्ही हा जो शब्द तुम्ही आम्हाला आमच्यासमोर मांडली, ही प्रथा आणि ही व्यथा, कारण का या व्यथेला
खरोखर तोड नाही, जोड नाही. आणि ही प्रथा आम्ही आता ही सुरू करणार आहोत की जितेंद्र तावरे हे नगरसेवक हो आणि पुढच्या भवितव्याला सर्व युवा पिढीला खरोखर त्यांचा मदत हो. ह्याच आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जे तुम्ही बोललात त्या मनापासून तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. आणि ही जी तुमची इच्छा आहे ती परिपूर्ण होईल हे आम्ही आज गणपती बाप्पांच्या यांना साकडं घालून आज तुम्हाला सुद्धा वचन देतो की आम्ही त्याला नगरसेवक म्हणून निवडून देऊ. सर्वप्रथम मी माझ्या जेवढे युवा मित्र आहेत आमच्या विभागातील त्यांच्या वतीने, माझ्या मित्रमंडळीच्या वतीने मी जितेंद्र बंटी तावरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. ते आमच्या विभागामध्ये, जसे आमचे मित्र राकेश दादांनी सांगितलं की ते आमच्या विभागामध्ये सातत्याने जनतेचे, लोकहिताचे कामं करत आहेत. आणि आमची अशी सर्वांची इच्छा आहे की त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहून त्यांना एक मुख्य प्रवाहामध्ये आम्ही आणलं आहे. ते इतकं चांगलं काम करत आहेत आमच्या प्रभागामध्ये. आमची सर्वांची इच्छा आहे की त्यांना नक्की चांगलं काही प्रशासकीय पद भविष्यात मिळावं. आम्ही आज बघतोय की ते गोरगरीब ना जात धर्म प्रांत काही पाहतात, ते लोकांच्या हिताचीच कामं करत आहेत. मग कुठे प्राधिकरणाचं काम असो, कुठे शेडचं काम असो, कुठे अनेक ठिकाणी इतर पक्ष ते कधीच बघत नाही. ते मला स्वतः म्हणतात तर पक्ष आपण बघायचाच नाही, आपण फक्त एक मैत्री आणि लोकहिताची कामं जितकी होईल तितकी करायची. आणि आमचे बंटीबाई खरंच चांगलं काम करत आहे. मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना भविष्याच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो. बंटीभाऊचा आज वाढदिवस आहे आणि शिवसैनिक बाळासाहेबांची एक शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. त्या बंटीभाऊ आज करत आहे, त्याबद्दल काय? 100% आम्ही पाहतोय की बाळासाहेबांचे विचार घेऊन ते 100% ते समाजकार्य करत आहे. मी तर म्हणतो 20% त्यांनी कधी राजकारणसुद्धा केलं नाही आहे, पण ते सातत्याने विभागामध्ये समाजकार्यच करत आहेत. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छाही देऊ इच्छितो. आणि त्यांनी आता ज्या प्रकारे कामाचा तडाखा लावला आहे तो आणखीन जोशाने त्यांनी काम करावं. खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आई एकविराच्याने प्रार्थना करतो की जसं यांनी सुरुवात केली आहे या कार्यक्रमाची, जवळजवळ 2 वर्ष झालं की बंटीच्या माध्यमातून योगेशभाई आई बाबा फाउंडेशन आणि संताजीबाई गायकवाड प्रतिष्ठान यांच्यामार्फत कोणाचाही वाढदिवस असू दे, पण बंटीच्या वाढदिवसाला त्यांनी सुरुवात केली की टाटा हॉस्पिटल, KM हॉस्पिटल इथे त्यांनी अन्नदान करायला सुरुवात केली आहे. आणि बाकीचे पण बरेच कार्यक्रम योगेशभाई यांच्या आणि बंटीच्या माध्यमातून राबवले जातात. तर आमची अशीच इच्छा आहे की बंटीच्या आता मार्फत बऱ्याच आमच्या विभागात पण आता त्यांनी जे भाजी मार्केटमध्ये बसतात लोक, त्यांना छत्र्यांचं वाटप केलं आहे. बाकी जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना अजून छत्र्या वाटल्यात. बाकी ज्यांच्या कोणाला काही खायला मिळत त्यांच्या घरी जाऊन अन्नदान दिलेलं आहे. म्हणजे असे बरेच कार्य आहेत की ते सांगता नाही येणार तोंडामध्ये. आणि आमच्या इथले जे नगरसेवक आहेत ते अजून कुठल्या या माध्यमातून गेलेले नाही आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही बंटीला पण तेच बोललो की तू असं सामाजिक कार्य करत राहा आणि तुझ्यासारखाच एक नगरसेवक आमच्या विभागाला लाभू दे आणि आमचा विभाग एकदम सुधारवून जाऊ दे. आणि गणपती बाप्पा चरणी आणि एकविराय चरणी एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये बंटी उभा राहिला तर त्याला आम्ही नक्की सपोर्ट करून त्याला आम्ही नक्की विजय करून आणू. आणि आमच्या इथला 155 नगरसेवक बंटीबाई असेल. सगळ्यात माझ्याकडून जितेंद्र तावरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून. आणि हे जे आहेत कार्यकर्ते खूप छान सुंदर आहेत आणि ह्यांनी भावी नगरसेवक व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. खूप चांगलं काम करतात ते. आणि हे अन्नदान आहे तर खूपच चांगलं, म्हणजे खूपच छान काम आहे. त्यांच्यामुळं गोरगरिबांना अन्न मिळतोय त्यांच्या ह्याच्यातून. हो हो, गणपती बाप्पाच्या चरणी आमची प्रार्थना आहे त्यांनी खरोखर भावी नगरसेवक व्हावे. आमची इच्छा तर त्यांनी नगरसेवक व्हावेच ही इच्छा आहे. नाही नगरसेवक फक्त ऐकायचं. अन्नदान करणं हे खूपच चांगलं आहे. कारण की जितेंद्र त्याचं वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही करतोय तो खूपच चांगलं आहे. त्या निमित्ताने त्यांनी जे गरीब आहेत लोक खूपच, म्हणजे त्यांना अन्नदान मिळणं पण मुश्किल होतं, पण अशा ठिकाणातून जर भेटत असेल अन्नदान आणि अशी लोक जर देत असेल तर खूपच, आणि त्याचा श्रेय त्याला भेटायलाच पाहिजे.
आणि सर्वांनी म्हणजे जे जे अन्नदान घेतात ना त्यांनी खरोखरच त्याला आशीर्वाद द्यावा ही एवढी इच्छा आहे आमची. काय वाटतं आता निवडणूक येतोय आणि गणपती बाप्पा पण येत आहेत. बरोबर. गणपती बाप्पासाठी काय प्रार्थना करणार की बंटी भाऊला नगरसेवक बनवा? हो नक्कीच भावी नगरसेवक तो व्हायलाच पाहिजे. आणि खरोखरच असे युवा जर नगरसेवक जर झाले ना तर खरोखरच त्या एरियाला खूपच चांगलं आहे. वार्ड क्रमांक 155 155 नक्कीच फडकू द्या, फडकलंच पाहिजे. भगवा फडकू द्या. त्यानंतर मी तुमच्या एका गोष्टीचं खंडन करेन का हा कार्यक्रम नसून एक मानवसेवा आहे आणि या मानवसेवेच्या अंतर्गत आज बंटीबाईंच्या वाढदिवसानिमित्त हा मानवसेवेचा एक उपक्रम इथे राबवला जातो आहे. इकडच्या तमाम आलेल्या जे पेशंट्स आहेत त्यांच्या नातेवाईकांना कुठेही जेवणासाठी बाहेर प्रायव्हेट जेवण म्हणजे जे हॉटेल्समध्ये जे खर्च एवढा आहे की त्यांना परवडत नाही, ऑलरेडी त्यांच्या खिशात पैसे नसताना देखील असल्या सामाजिक उपक्रमातनं त्यांना काही ना काहीतरी हातभार लागत असतो. परंतु जेवणाची आभाळ कुठे होऊ नये यासाठी आईबाबा फाउंडेशनने हा वसा घेतलेला आहे आणि प्रत्येक काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या दिवशी ही अशी जनसेवा ही आईबाबा फाउंडेशनतर्फे योगीबाई मोर्यांतर्फे या ठिकाणी होत असते. आणि मी गणपतीच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या हाताला यश द्यावं आणि त्यांच्याकडनं ही सेवा चिरंतर होत राहावं आणि या जनतेला या जे पेशंट्स आहेत त्यांच्या नातेवाईकांना कुठेतरी एक आसरा मिळावा, सहारा मिळावा आणि या अन्नदानातून या अन्नसेवेतून त्यांना कुठे ना कुठेतरी हा पोटाचा आधार आणि मायेचा आधार मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो. नमस्कार.